डॉक्टर वसंत कृष्ण वराड पांडे यांनी लिहिलेले भारतीय स्त्रीरत्ने हे एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारतातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती दिलेली आहे. आज आपण ऐकणार आहोत ह्या पुस्तकातील एक पौराणिक कथा, मत्स्यपुराणात वर्णन केलेली सावित्री व सत्यवान यांची कथा. पातिव्रत्य, अतूट निष्ठा आणि प्रखर बुद्धिमत्ता यांचा प्रतीक असलेली ही गोष्ट वटसावित्री या व्रताचा आधार आहे. कथेचं नाव सावित्री. देवर्षी नारदांचं आगमन होताच राजा अश्वपतीला अत्यंत आनंद झाला. त्याने मोठ्या आदराने नारदाचे स्वागत केले. त्यांची यथासांग पूजा केली. नमस्कार करून तो नम्रपणे नारदापुढे उभा राहिला. त्याचवेळी अश्वपतीची एकुलती एक कन्या सावित्री तिथे आली. नारदांना तिने अत्यंत भक्तीने नमस्कार केला. सावित्रीला आशीर्वाद देत नारद म्हणाले, राजा, सावित्री उपवर झाली आहे. तिच्या विवाहाचा प्रयत्न आता सुरू करणे योग्य होईल. मुनिवर्य, तसा प्रयत्न सुरूच आहे. सावित्री नुकतीच वरसंशोधन करून परतली आहे. तिने आपल्या पतीची निवडसुद्धा केली आहे. राजा अश्वपती म्हणाला, असं? स्वतः सावित्रीने वर निवडला आहे, मग तो निश्चितच योग्य असणार. आपल्या सावित्रीला पसंत पडणारा कोण बरं हा भाग्यवान पुरुष? नारदाने हसून सावित्रीकडे पाहिलं. सावित्री लज्जेने अधोवदन करून उभी होती. तिच्या सुंदर मुद्रेवरील लज्जेचा मनोज्ञ विलास बघून नारदांना कौतुक वाटलं. ते थट्टेनं म्हणाले, धीट, निर्भय म्हणून सर्वांना परिचित असलेली सावित्री आज प्रथमच अशा संकोचाने गोंधळून जात असल्याचे मी बघतो आहे. ठीक आहे बाळा, नको सांगूस तू. तुझ्या पित्यालाच विचारतो. आणि राजा अश्वपतीला नारद विचारू लागला, कोण पुरुष वर म्हणून निवडलाय आमच्या सावित्रीने? शाल्व देवाचा राजा द्युमत्सेन ह्याचा मुलगा सत्यवान, आमच्या सावित्रीचा भावी पती सत्यवान. अश्वपतीने अतिशय उत्साहाने उत्तर दिले. सत्यवानाचं नाव ऐकताच नारद चमकले. त्यांच्या मुद्रेवरील उत्सुकतेचे, आनंदाचे भाव एकदम नाहीसे झाले. त्याची गंभीर मुद्रा पाहून राजा अश्वपती मनात चरकला. त्रिकाल ज्ञानी नारदांना ह्या संबंधात असं काय दिसलं की ज्यामुळे त्यांचं मन विचारमग्न व्हावं? अश्वपतीला काही कळेना. अश्वपती राजाला सावित्री देवीच्या कृपेने कन्या झाली, तीच ही सावित्री. सावित्रीशिवाय राजाला दुसरे अपत्य नव्हतं. त्यामुळे राजाच्या साऱ्या प्रेमाचा वर्षाव सावित्रीवर झाला होता. ती अतिशय सुंदर होती, गुणवान होती. तिच्या मनावर उत्तम संस्कार व्हावे ह्याची दक्षता राजाने घेतली होती. सावित्री ही कुशाग्र बुद्धी, चातुर्य, नम्रता, निर्भयता इत्यादी गुणांनी युक्त अशी होती. अशा ह्या सुस्वरूप आणि सद्गुणी कन्येला उत्तम पती प्राप्त व्हावा या हेतूने राजाने बराच प्रयत्न केला. परंतु मनाला योग्य वाटेल असा वर राजाला काही सावित्रीसाठी शोधता आला नाही. सावित्रीवर राजाचा विश्वास होता. तिची निवड अगदी योग्यच असेल असं त्याला निश्चितपणे वाटत होतं. आणि ह्याच कारणामुळे जेव्हा सावित्री वरसंशोधन करून परत आली व सत्यवानास वरण्याचा आपला निर्धार तिने जेव्हा आपल्या पित्याजवळ प्रकट केला, तेव्हा तिच्या पित्याला म्हणजे अश्वपतीला अत्यंत आनंद झाला. आपल्या प्रिय कन्येच्या भावी सुखमय वैवाहिक जीवनाचे चित्र तो आपल्या कल्पनापटावर रंगवू लागला. आणि तीच वार्ता ऐकून नारदाने मात्र गंभीर का व्हावं? न रुचणारी गोष्ट ऐकल्याप्रमाणे मुद्रा कष्टी का करावी? याचं कारण जाणून घेण्यासाठी महाराजांनी विचारलं, मुनिवर्य, सावित्रीची निवड आपणाला आवडली नाही का? सत्यवान वृत्तीने चांगला नाही का? आपण गंभीर का झालात? राजा, अरे, शाल्व देशाचं राज्य द्युमत्सेनाच्या भाऊबंदांनी त्याच्याकडून हिसकावून घेतलं आणि त्याच्याबरोबरच त्याचा पुत्र सत्यवान हाही वनवासी झाला आहे. स्वतः द्युमत्सेन आंधळा आहे आणि तो व त्याची पत्नी आता वृद्ध झाले आहेत. सत्यवानाशी लग्न करून सावित्री सुखी होणार नाही. वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा करण्यात आणि सत्यवानासह वनवासातील काबाड कष्ट उपसण्यात तुझ्या या कोमल आणि सुंदर सावित्रीचा जन्म जावा
हे मला योग्य वाटत नाही. सत्यवानाखेरीज एखादा दुसरा पुरुष सावित्रीने पती म्हणून निवडावा हेच बरं. नारदांनी आपले मत व्यक्त केले. राजा अश्वपती नारद मुनींच्या बोलण्याने प्रभावित झाला. त्याने हा विवाह संबंध होऊ नये असं ठरवलं. परंतु सावित्रीचा निर्णय अविचल होता. एक वेळ मनानं पती म्हणून सत्यवानाची निवड केली, आता दुसरा पुरुष त्याऐवजी निवडायचा असे तिच्या मनाला पटत नव्हते. तिने निर्धारपूर्वक स्वरात सांगितलं, सावित्री विवाह करील ती केवळ सत्यवानाशीच. यावर नारदमुनी सावित्रीला एकीकडे बाजूला घेऊन म्हणाले, सावित्री, तुझा हा निर्धार कौतुकास्पद आहे, पण सत्यवान अल्पायुषीसुद्धा आहे. आजपासून बरोबर 1 वर्षांनी तो मरण पावणार आहे. अशा अल्पायुषी पुरुषाशी लग्न करणं म्हणजे उघड्या डोळ्यांनी वैधव्य पत्करणं नव्हे का? सावित्रीचा निर्धार तरीही ढळला नाही. ती म्हणाली, मुनिवर्य, माझ्या नशिबी वैधव्यच लिहिले असेल तर ते कुणाशीही लग्न मी केलं तरी बदलणार नाही. पण तसं नसेल तर माझ्या पतीचे मरण टळल्याशिवाय राहणार नाही. माझं मन मी सत्यवानाला वाहिलं आहे. माझे जीवन त्याला अर्पण केले आहे. काया वाचा मनाने मी सत्यवानालाच पती म्हणून वरले आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर पुरुषांचा विचार आता मी स्वप्नात देखील करणार नाही. आपण आशीर्वाद द्यावा. सावित्रीने नारद मुनींना नमस्कार केला. तिला आशीर्वाद देत नारद मुनी म्हणाले, तुला माझा आशीर्वाद आहे. सावित्री, तू महापतिव्रता म्हणून जगात विख्यात होशील. नारद मुनी परत जाण्यास निघाले. त्यांना थांबवून सावित्री म्हणाली, मुनिवर, एक मागणं आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्यवान अल्पायुषी आहे हे सत्य आपण माझ्या बाबांना सांगू नका. त्यांना ते ऐकवणार नाही. ते अत्यंत दुःखी होतील. ठीक आहे, असे म्हणून नारदमुनी निघून गेले. जाताना अश्वपती राजाला त्यांनी सावित्रीचा निर्धार अढळ असून तिच्या निर्धाराप्रमाणे करणे इष्ट आहे असं सांगितले. त्याप्रमाणे अश्वपती राजानं द्युमत्सेन ज्या वनात राहत होता तेथे जाऊन सावित्रीचं सत्यवानाबरोबर यथाशास्त्र लग्न लावून दिलं. आंदण म्हणून आपल्या जावयाला बरीच संपत्ती दिली आणि तो भद्रदेशाला परत आला. सावित्रीने आपल्या सेवाबलाने पतीचे आणि सासूसासऱ्यांचे मन जिंकून घेतले. अत्यंत ऐश्वर्यात जन्म गेला असतानाही वनवासातील जीवनाशी ती समरस झाली. पहाटे उठून सारी गृहकृत्य आटपायची. वृद्ध अंध द्युमत्सेनाला आधार द्यायचा. सासूसासऱ्यांना काय हवं नको ते बघायचं. पती रानात सरपण आणायला निघून गेल्यानंतर अत्यंत श्रद्धेने परमेश्वराचे पूजन चिंतन करायचं. पाकसिद्धीही करायची. सत्यवान रानातून परत आल्यावर याचा श्रमपरिहार होईल अशा प्रकारे मधुर भाषण करून वनवासातील विपत्तींचा त्याला विसर पाडायचा आणि रात्री वृद्ध सासूसासऱ्यांची चरणसेवा करून त्यांचा आशीर्वाद मस्तकी धारण केल्यानंतर पतीच्या सान्निध्यात स्वर्गसुखाचा आनंद घ्यायचा. हा सावित्रीचा अखंड दिनक्रम होता. तिचं पावित्र्य, पातिव्रत्य आणि तिचा सेवाभाव बघून स्वर्गस्थ देवांनाही तिचं कौतुक वाटत होतं. बघता बघता वर्ष संपलं. नारदमुनींनी सांगितलेला तो दुर्दैवी दिवस जवळ येत होता. त्या दिवसाकडे सावित्रीचं लक्ष होतं. उपासतापास आणि नेमनियमांनी कृश झालेले तिचं शरीर पातिव्रत्याच्या पुण्याईने मात्र तेजस्वी दिसत होतं. पतीच्या मरण दिवसाचे पूर्वी 3 दिवस तिने अन्नाचे शीतसुद्धा तोंडात घेतलं नाही. मृत्यूच्या आदल्या दिवशी सत्यवानाने रात्री जेवणाच्या वेळी सावित्रीला म्हटलं, सावित्री, आज तू माझ्याबरोबर जेवायला बसावं असं मला वाटतं. परंतु सावित्रीने नम्रपणे नकार दिला. भलतंच काय त्यात? ऐक, माझं पतीची आज्ञा समजही. सावित्री संकटात पडली, पण लगेच म्हणाली, अहो, मला व्रत आहे. 3 दिवसापासून मी उपास करते, व्रत करते आहे. कोणतं व्रत? सत्यवान अधिक चौकशी करू लागला. मधुर हसत सावित्री म्हणाली, बायकांची व्रतं पुरुषांनी विचारू नयेत. त्यानंतर सत्यवानाला पुढे काही विचारावे असे वाटले नाही. सावित्रीवर त्याचा विश्वास आणि प्रेम होते. रात्र संपली, दिवस उजाडला. हाच तो नेमलेला दिवस. नारद मुनींनी सांगितलेलं त्याला आज 1 वर्ष झालं. मृत्यूच्या कराल हातातील पाश सत्यवानाच्या गळ्यात आज पडणार होता. पण ते त्याला माहिती नव्हतं. त्याच्या मातापित्यालाही माहिती नव्हतं. नित्याप्रमाणे लाकडं आणण्यासाठी सत्यवान रानात जायला निघाला तेव्हा सावित्रीने कधी नव्हे ते स्वतःही रानात येण्याचा हट्ट धरला.
तिचा हट्ट मोडून काढीत सत्यवान म्हणाला, सावित्री तू कशाला येतेस रानात? अगं त्या रानातल्या वाटांवर तुला चालता येणार नाही. तुझ्या कोमल पावलांना काटे रुततील. तुला श्रम सहन होणार नाहीत. आधीच तू उपवासाने व्रताने अशक्त झालेली आहेस. ऐक माझं. पण सावित्रीचा निर्धार झाला होता. नाही नाथ, आज तुमच्याबरोबर मला रानाचं सौंदर्य बघावं असं एकसारखं वाटतंय. माझ्या मनाला आज विचित्र हुरहुर लागली आहे. मी तुमच्यासोबत येणार. तेवढाच विरंगुळा वाटेल. येऊ द्या ना मला. तुमच्या सहवासात मला रानवाट तुडवतानाही अत्यंत आनंद वाटेल. सासू सासऱ्यांची अनुज्ञा घेऊन सावित्री सत्यवानासह रानात जाण्यास निघाली. पूर्ण दिवस रानात हिंडूनही त्यांना त्या दिवशी पुरेशी लाकडं मिळाली नाहीत. सावित्रीचे पुन्हा पुन्हा आपल्या पतीकडे लक्ष जात होते आणि ती पुढील भविष्याच्या आशंकेनं मनात विव्हळत होती. तिचे मन परमेश्वराच्या चिंतनात मग्न होते. परमेश्वरावर तिची गाढ श्रद्धा होती. तिच्या मुद्रेवरची उदासीनतेची छटा सत्यवानाच्या ध्यानात आल्याशिवाय राहिली नाही. दिवसभराच्या वणवण हिंडल्यामुळे झालेल्या परिश्रमांनी सावित्री थकली असावी असं सत्यवानाला वाटलं. तिला विश्रांती मिळावी म्हणून तो एका वटवृक्षाखाली थांबला. दोघेही तिथे विसावा घेऊ लागली. दिवस मावळून संध्याछाया पसरू लागल्या होत्या. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पूर्व क्षितिजावर आला आणि त्यानं सारी धरित्री उजळून टाकली. पण ती धवल रात्र सावित्रीला काळ रात्रीसारखी वाटत होती. आता कोणत्याही क्षणी ते अशुभ घडणार हे तिला कळत होते. ती विलक्षण खिन्न झाली. क्षणभर विसावा घेतल्यानंतर सत्यवान उठला आणि सहज त्या वटवृक्षाच्या एका शुष्क फांदीवर कुऱ्हाडीने घाव मारू लागला. सावित्री बघत होती. फांदीवर घाव बसत होते. त्याचा आवाज निःशब्द शांततेवर ओरखडे काढत होता. जणू काळपुरुषाच्या पावलांचाच तो ध्वनी आहे असं सावित्रीला जाणवत होतं. आणि एकाएकी एक मोठी फांदी तुटून सत्यवानाच्या मस्तकावर आढळली. तो धाडकन खाली पडला. काळाने घाला घातलाच. सत्यवानाचे निष्प्राण शरीर पाहताच सावित्रीचे सारे शरीर शोकावेगाने घुसळून निघाले. त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन ती विलाप करू लागली. तेवढ्यात यमराज त्या ठिकाणी आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला चालू लागले. सावित्रीचे त्यांच्याकडे लक्ष जाताच यमराजांच्या शरीराकृतीला तिने नमस्कार केला आणि म्हणाली, महाराज, आपण कोण आणि इथे येण्याचा आपला हेतू काय? यमराज म्हणाले, सावित्री, मी यम आहे. तू महाप्रतिव्रता असल्याने तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी मी स्वतः आलो आहे. तू अतिशय पुण्यशाली असल्याने तुला माझं दर्शन होऊ शकलं. यमराज पुढे चालत होते आणि सावित्री सत्यवानाचे निष्प्राण शरीर तिथेच टाकून यमराजांच्या पाठोपाठ जाऊ लागली. सावित्री आपल्या मागे येत असल्याचे पाहून यमराज आश्चर्याने म्हणाले, सावित्री, तू कशाला माझ्या मागे येण्याचे कष्ट करतेस? महाराज, माझ्या पतीचे प्राण आपण घेऊन जात आहात. माझे प्राणरूप पती आपल्या स्वाधीन आहेत आणि पतीचं अनुकरण करणे हा पातिव्रतेचा धर्मच आहे. जिथे पती तिथे मी. तिच्या पतिभक्तीचे यमराजाला कौतुक वाटलं. सावित्री, मागं फिर. तुझं शरीर चालण्याचे कष्ट सहन करणार नाही. परत जा. महाराज, पतीबरोबर चालण्यात वाटचाल करण्यात कुठले कष्ट? महाराज, पतीबरोबर चालण्यात वाटचाल करण्यात कष्ट कुठले? उलट मला विलक्षण संतोष होत आहे. तिच्या निष्ठेने चातुर्याने प्रसन्न होऊन यमराज म्हणाले, सावित्री, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझ्या पतीच्या प्राणाखेरीस कोणताही वर तू मला माग, मी अवश्य देईन. सावित्री म्हणाली, महाराज, आपल्या कृपेने माझ्या अंध श्वशुरांना दृष्टी प्राप्त व्हावी. तथास्तु. यमराज उद्गारले. यमराज वर देऊन पुन्हा पुढे चालू लागले तरीही सावित्री मागोमाग येतच राहिली. तिने मागं फिरावं याच्यासाठी यमराज पुन्हा म्हणाले, सावित्री, तू स्वतःसाठी काही मागितले नाहीस. दुसरा वर माग. महाराज, माझ्या श्वशुरांना पुन्हा त्यांचं राज्य मिळावं. तथास्तु. आणखी काही मागणं आहे का? महाराज, माझ्या पित्याला 100 पुत्र व्हावेत. तथास्तु. ठीक आहे. पण सावित्री, ह्यातही तू स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. मागितलं ते दुसऱ्यासाठी. तुला स्वतःला काही का मागत नाहीस?
सावित्रीच्या निस्वार्थ वृत्तीने यमराज अतिशय विस्मयचकित झाले होते. तिच्यासाठी काहीतरी करावं असं यमराजांना वाटत होतं. मग सावित्री म्हणाली, महाराज, मी मागेल ते द्याल? अवश्य, मात्र सत्यवानाचे प्राण सोडून काहीही माग, यमराज म्हणाले. ठीक आहे, तर द्यायचेच असेल तर मला याच जन्मी अक्षय सौभाग्य आणि 100 पुत्र माझ्या पोटी जन्माला यावे असा आशीर्वाद द्या. सावित्रीच्या पतिनिष्ठेने, निस्वार्थ भावाने आणि चातुर्याने विस्मित झालेल्या यमधर्माच्या तोंडून पटकन तथास्तु असा शब्द अवचितच बाहेर पडला आणि सावित्री अतीव हर्षित झाली. महाराज, आपण वर दिलात आणि तरीही माझ्या पतिदेवांचे प्राण घेऊन पुढे जात आहात, सावित्री यमराजांना म्हणाली. म्हणजे? यमराज उद्गरले. महाराज, आत्ताच नाही का मला आपण या जन्मी अक्षय सौभाग्य आणि 100 पुत्र यांचा लाभ होईल असा वर दिला आहे. पतीच्या प्राप्तीशिवाय आपला वर कसा सिद्धीस जाईल? आणि आपण दिलेल्या वराचा अर्थ आता कुठे यमराजांच्या ध्यानात आला आणि पुरते फसलो हे त्यांच्या लक्षात आलं. तिच्या शब्दाच्या चातुर्याचे कौतुक करीत यमदेव म्हणाले, सावित्री, तू अतिशय बुद्धिवान आहेस. तुझ्या पतिप्रेमाने मी अचंबित झालो आहे. तुझ्या पतीचे प्राण मी तुला परत देतो. जा. सत्यवानाच्या शरीरास तू स्पर्श करताच तो परत जिवंत होईल. तुझ्या पातिव्रत्याचा लौकिक जगात पसरेल. तुझं जीवन सुखाचे होईल. हा आशीर्वाद मी तुला देतो. यमदेवांना नमस्कार करून विलक्षण हर्षाने सावित्री परत फिरली. पतीच्या शरीराला स्पर्श करताच तो निद्रेतून जागृत झाल्याप्रमाणे उठून बसला आणि म्हणाला, सावित्री, माझा डोळा लागला असताना मला एक अतिशय विचित्र स्वप्न पडलं. कोणीतरी एक विशालकाय तेजपुंज असा पुरुष मला कुठेतरी घेऊन जात होता आणि त्याने मला सोडताच मी जागा झालो. सावित्री हसली. सावित्रीने सारा वृत्तांत कथन केला. आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याचा सत्यवानाला अतिशय आदर वाटला. स्वतःच्या भाग्याचा त्याला हेवा वाटला. इकडे आश्रमात द्युमत्सेन संचितपणे बसला होता. रात्र झाली तरीही सत्यवान आणि सावित्री परत का येत नाहीत या चिंतेने तो व्याकुळ झाला होता. एवढ्यात त्याला एकाएकी दिसू लागलं. त्याची दृष्टी परत आली. तो हर्षाने वेडापिसा झाला. लवकरच त्याला सत्यवान आणि सावित्री परत येताना दिसले. विलंबाचं कारण विचारताच सावित्रीने सारा वृत्तांत कथन केला. द्युमत्सेन सावित्रीचे धैर्य आणि पातिव्रत्याच्या तेजानं धन्य झाला. काही काळात द्युमत्सेनाचा प्रधान शत्रूला जिंकून परत आला. त्यानं मोठ्या समारंभानं सर्वांना वाजत गाजत शाल्व देशात परत नेले. सत्यवानाची राजसिंहासनावर यथावकाश मोठ्या थाटात स्थापना करण्यात आली. दुर्दैवाचा काळोख संपून त्याच्या जीवनात आता सुखाचं चांदणं पडलं होतं. यमराजाने दिलेले इतरही सारे वर यथावकाश सफल झाले हे वेगळं सांगायला नकोच.